अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग विभागातील डॉक्टर, नर्स सर्वांच्या प्रयत्नातून एक इतिहास रचला गेलाय। वर्षभराच्या कालावधीत तब्बल 16,640 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार सन 2025 मध्ये स्त्रीरोग विभाग व प्रसूती विभागाने नॉर्मल प्रसूती 6,287, सीझर झालेल्या प्रसूती 6,758, कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया 1,654, गर्भपात शस्त्रक्रिया 1,085, गर्भपिशव्या काढणे शस्त्रक्रिया 276 व इतर शस्त्रक्रिया 630 अशा एकूण 16,640 शस्त्रक्रिया सुरक्षित पाळल्या गेल्या। विशेष म्हणजे प्रसूती विभागात अत्यंत अवघड व गुंतागुंतीच्याही शस्त्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात आल्या। अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूती विभाग फक्त बीड जिल्हाच नव्हे तर आजूबाजूच्या 6 जिल्ह्यातून रुग्ण महिला मोठ्या विश्वासाने अंबाजोगाईच्या रुग्णालयात प्रसूतीसाठी येतात। या रुग्णालयात मातांची व जन्मलेल्या बाळांची चांगली काळजी घेतली जाते। यामुळे रुग्णांचा विश्वास असल्याचे प्रसूती विभाग प्रमुख डॉक्टर गणेश तोंडगे यांनी माहिती देताना सांगितले। डॉक्टर तोंडगे पुढे बोलताना म्हणाले की स्त्रीरोग विभाग व प्रसूती शास्त्र विभागातील वार्डातील स्वच्छता, सुसज्ज मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, कमी मनुष्यबळ असले तरी अनुभव डॉक्टर, स्टाफ, कर्मचारी, विशेष म्हणजे अधिष्ठाता डॉक्टर शंकरराव धपाटे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राकेश जाधव यांच्या सहकार्यामुळेच स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग हा इतिहास रचू शकला, असेही ठामपणे डॉक्टर तोंडगे यांनी सांगितले। 24 आठवड्यानंतरचे गर्भपात करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागायची, मात्र सन 2021च्या MTP कायद्यात बदलानुसार यापुढे 24 आठवड्यानंतरचे बाळाचे व्यंगासाठी व आईच्या जीवाला धोका असेल तर मान्य न्यायालयाची आता परवानगी घेण्याची गरज नाही, कारण कायद्यानुसार अंबाजोगाईच्या SRTR रुग्णालयात वैद्यकीय मंडळ स्थापन करण्यात आले आहे। कायद्याने या मंडळालाच योग्य निर्णय घेऊन 24 आठवड्यानंतरचे गर्भपात करण्याची परवानगी देण्याचे अधिकार दिले आहेत। त्यामुळे जनतेने याही सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रसूती विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर गणेश तोंडगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। विभागाच्या या कामाबद्दल सर्व डॉक्टर, स्टाफ नर्स, कर्मचारी, निवासी डॉक्टर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे।